हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अंकित सकपाळ. तर बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आपला व्लॉग येतो आहे मित्रांनो. आणि तर मित्रांनो, जस्ट प्रणय, मामा मामी आणि अंतरा मुलुंडवरून आले आहेत. आजचा जो ब्लॉग आहे तो आम्ही पॅगोडाला चाललो आहे आणि खास पॅगोडाला जाण्याचं आजचं जे निमित्त आहे तर मामा मामींच्या लग्नाची 25वी ॲनिव्हर्सरी आहे. सो त्यानिमित्ताने चाललो आहे. आणि पॅगोडा तर आपण बघितलाच आहे, पण मामा मामींना बघायचं होतं आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर चला आता आम्ही निघालो. इथे पार्टी आपल्यासोबत ब्लॉगमध्ये अंतर आहे, मामा मामी आणि आपली गावची आई आहे. जस्ट आता दैसर चेकनाका पण क्रॉस केला आणि आपल्याला डायरेक्ट आता मीरा भाईंदरवरून जायचं आहे. तर जस्ट आता आपण आपला मीरा भाईंदरचा जो उत्तन रोड आहे त्या रोडवर पोचलो आहे. थोडासा उशीर झाला आम्हाला. तर जस्ट आता हा इकडे खाली भाईंदर उत्तन बीचला गेला रोड आणि हा आता आपला सरळ डायरेक्ट आता पॅगोडा इथून एक 15 मिनिटावरतीच आहे. आणि तरी मागेच लास्ट टाइम एकदा जाऊन आलो होतो पॅगोडाला. आणि आता बघूया, मामा मामीला बघायचं आहे त्यानिमित्ताने तर चला त्यांना घेऊन जाऊ. आणि त्यानंतर संध्याकाळी भाई काय प्रणय काय प्लॅन आहे? बघूया हा प्लॅन काय आहे? बघूया म्हणजे संध्याकाळचा काय प्लॅन आहे तुझा? बघूया, त्यांना काय आवडतं विचारा ना. काय हो तुम्हाला काय आवडतं जेवायला? जे तुम्ही द्याल ते. हा म्हणजे तुम्ही देताय ना आम्हाला पार्टी देणार ना तुम्ही आम्हाला. प्रणय कडून आहे. तर आजची पार्टी त्याच्या मम्मी पप्पांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्या निमित्ताने प्रणय पार्टी देतोय भाई. मग प्रणयच्या बड्डेची पण पार्टी पेंडिंग आहे. अंतरा आणि प्रणयचा बड्डे आणि मला वाटतं भाईचा बड्डे हा लाईनीत आहेत ना. सो उद्या मला वाटतं काय हो मामा मामींची म्हणजे राजू मामांचा पण लग्नाचा वाढदिवस. मामा म्हणजे ही तारीख बरी आहे. पहिला तुम्ही पण मोठा भाऊ आणि नंतर दुसरा भाऊ म्हणजे 2 नंबर भावाचं लग्न. म्हणजे कसं आहे लागोपाठ कसं काय तुम्ही ठरवलात अचानक की? रविवार ठरला ना. अच्छा 5 वर्षांनी रविवार ठरला. त्याला 20 वर्ष होणार. अरे म्हणजे तर मित्रांनो बघितलं ना काय योगायोग आहे नेमका. म्हणजे मामा मामींचाही आज वाढदिवस 17 तारीख आणि उद्या 18 तारीख राजू मामांचाही लग्नाचा वाढदिवस आहे मामा मामींचा. तर मामा मामी व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांकडून. हे माझ्याकडून पण सर्वांकडून तुझ्याला नाही राजू. जस्ट इथे आलोय म्हटलं यांना गोराई बीच दाखवूयात. एक गोराई बीचचा आपला फेरफटका मारून येऊया. आणि हा एक असा बीच आहे ना भाई, इथे या बीच वरती गाडी तुम्ही रन करू शकता. हा माहिती आहे. अंतरा बघितला ना हा गोराई बीच. आता बघ मी करायला पण येतात ना गोराई. तर आपण गोराई बीचला एंट्री केली आहे. जरा एक यांना फेरफटका मारू जरा एक कारचा आपला. कसा वाटला अंतरा इकडचा? मी फर्स्ट टाइम आले. हा मला कोण आणतंय मोहिते? तुम्ही ना. सो चला जस्ट गोराई बीच वरती यांना घेऊन आलोय. जरा थोडस अरे खोलतोय या उतरा. तर इव्हनिंगला आता जस्ट 5 वाजलेत आणि पॅगोडा काय चालू असतो थोडा वेळ. तर कसं वाटतंय? आज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आलाय, छान वाटतंय ना? नाही तर आपलं नेहमी काम. हा गुच्छा आता मामींना द्यायचा आहे, तुम्हाला मामींना प्रपोज करायचं आहे. तर मामी कसं वाटतंय?
तर चला लवकर. अरे वा खूप चांगला मोमेंट आहे मित्रांनो. अगदी किती वर्ष मामा लग्नाला झाली? 25 वर्ष. वा वा. आणि खरंच मित्रांनो या जर्नीपर्यंत एकमेकांची साथ देणं खूप खूप वेगवेगळ्या अडचणीतून आपल्याला यावं लागतं मित्रांनो. तर इथे आमच्या आई पण आहेत. आई या तुम्ही पण. ये आई. उभे राहा यांच्यासोबत. एक फोटो काढ रे प्रणय मस्तपैकी. हा कपल फोटोशूट होऊन जाऊ द्यात. बीचवरती आलोय तर थोडासा मामा मामींचा थोडा फोटोशूट करू. ॲक्च्युली प्लॅन पागोडाच होता पण म्हटलं जाता जाता गोराई बीच जवळ होता तर त्या निमित्ताने म्हटलं जरा यांना एक फेरफटका मारूया. थोडासा फोटो सेशन चालू आहे आणि खरंच आजचा दिवस प्रणय काय बोलतो तू हे कधी ठरवलेला हा प्लॅन? कधीच ठरवलेला पण actually- मोठा होता पण ॲक्च्युली प्लॅन आमचा खूप वेगळा होता. पण आमचे एक मेंबर म्हणजे आमचे मोठे बाबा आम्ही त्यांना खूप मिस करतो आज. आणि ठीक आहे आज त्यांना जाऊन 3 महिने झाले पण इट्स ओके. दुःख काय आपल्याला आयुष्यभर घेऊन बसायचं नाही आहे मित्रांनो. मग ते कोणतंही असू दे. जे काही बाबांच्या इच्छा आकांक्षा होत्या त्या नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हीच खरी श्रद्धांजली असेल त्यांना. बरोबर ना मामा? आणि मामांचे ते खूप खूपच आठवण करते. यस आणि मामांचे खूप खास होते ते. अगदी कुठेही बाजारात जायचं जरी म्हणा काही म्हणा मामा आता पण आले बाबा आवाज द्यायचे अरे पक्या कुठे आहे. आजही आले असते आमच्या यस आणि आज आले असते ते. आणि बट इट्स ओके मित्रांनो. चला आता थोडंसं फोटोशूट करून आता निघतोय. गाडीत बसा फटाफट. आता पागोडालाच आपण डायरेक्ट भेटूयात. चला लवकर. चले भाई अंतरा चल. काय झालं भाई साहेब काय इव्हिनिंग आहे आणि हे बघा ना सनसेट आता होतोच आहे. थोड्या वेळात सूर्य मावळतीला जाईल. अगदी इतके मग छान रंग दिसतील ना इव्हिनिंगचे. चला आपण आता लेट होतोय सो पागोडालाच भेटूयात. चलो. साईडला पागोडाचा अशोक स्तंभ आहे आणि इथून आता पागोडा एक 5 मिनिटावरती. तर जस्ट गाडी पार्क केली आहे. चला आता इथून अगदी एक 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती पागोडा आहे आपला. सो पागोडाचा आपला एंट्री गेट. चला लवकर. कसा वाटला पागोडा? नक्की. खूप आवडलं. आनंदात गेले आता बरं वाटतंय. अरे वा वा. नाही खरंच अगदी yes. प्रणयचा हा प्लॅन होता. आणि तुझ्या नाही असं काय नाही हो मामी. असं काय नाही. तुम्ही आपलेच आहेत. बस तुम्ही तुमचा दिवस खूप छान घालवा हीच आपल्याला अपेक्षा आहे. बाकी काय नाही. आणि तुम्ही लोकांनी तर काय तुमचा जर्नी जो काय तुमचा लग्नाचा पासून ते आत्तापर्यंतचा उलट तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे बराच. की कितीही कठीण प्रसंग आले तरी माणसाने हार नाही मानायची. चला. तर
इव्हिनिंगला आम्ही पोहोचलो आहे आणि मस्त समोर सनसेट बघा आता. वाव नाईस. अंतराने पहिल्यांदा बघितलं आहे. आणि कसा आहे एक्सपिरियन्स, कसा वाटलं? नेपाळ फिलिंग, नेपाळ. आणि हा नेपाळसारखंच वाटतं. हा म्हणजे कुठेतरी बाहेर आल्यासारखं वाटतं. आउट ऑफ इंडिया. तर आता आपण वरती जस्ट जाऊन आलोय आणि इथे सही आहे ब्रो, सही आहे. पागोडा परिसराची देखभाल ही केवळ देणग्यांवर आधारित आहे. ओके, सो नाईस भाई, चांगलं आहे. आणि हा दानपेटीचा बॉक्स होता, जे की इथे जे आपण पैसे डोनेट करतोय ते इकडच्या आजूबाजूच्या परिसराच्या देखभाल म्हणजे जे काही मेंटेनन्ससाठी वापरले जातात. तर नाईस, चांगलं आहे. सो हा टुरिस्ट पण येतात ना भाई, तर मग ते पण डोनेट करतच असतील. आणि इथे बघा, इथेही धम्मबेल आहे. तर चला जरा थोडासा आपण साऊंड ऐकूया. तुम्हाला आवाज आलाच असेल, पण आता अंतरा बघूया. अंतरा वाजवायचे तुला ही अंतरा जोरात बघूया, लाव ताकद. साऊंड बघा ना किती, ट्राय तर करा. जोरात वाजवायची हा, बघूया किती जोरात आवाज येतोय. येस, जोरात हा. वजन आहे. साऊंड बघा मित्रांनो. चल बजा भाई. आई बघूया आवाज काढताय का जो. अरे वा, सही आहे. तर आता जस्ट खाली आलोय पॅगोडा. तर भाई पॅगोडाचा काय सीन, चांगलं वाटलं, एकदम चांगलं. यस यस, चहा प्यायला जाऊया आपण. मामी 2 मिनिटं. कसा वाटला पॅगोडा? चांगला वाटला, मस्त पैकी. छान आहे, बघण्यासारखं आहे अगदी. आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही इथे आलात. सो चला मस्तच. आता चहा प्यायला जाऊ. चला. रात का नतीजा बाकी आहे. हां, बाकी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता जस्ट स्नॅक इथे थोडंसं जस्ट चहा वगैरे घेऊ आणि मग तिथून पुढे आपल्याला एका छान रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं आहे. आणि तिथे एक सरप्राईज मामा मामींसाठी आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला, इथे हे स्नॅक्स कॉर्नर आहे छोटंसं. तुम्ही काय घेणार? चहा आणि बिस्किट. हां हां, तुम्ही चहा पकोडा नको? आई चहा ना. हां भाई तेरा चहा ना. चहा द्या ना. 5 चहा. आणि कॉफी आहे का? हां बनवा ना एक. शुगर खूप कमी आहे, एकदम कमी. गाडी तिथे पार्क केली आहे. आता भाई आता निघूयात आपण. आता डायरेक्ट आपण कुठे चाललो आहे त्यांना माहीत नाही आहे. रेस्टॉरंट आहे, तर छान रेस्टॉरंट आहे आणि नॉनव्हेज सी फूड वगैरे खूप चांगलं मिळतं तिथे. तर चला डायरेक्ट आता तिथेच भेटूयात आपण. बाय. जस्ट आरे कॉलनीमध्ये आता आपण पोचलो आहे आणि आपलं जे रेस्टॉरंट आहे, आय मीन रेस्टॉरंट नाही आहे, तो ढाबा आहे. तर आता आपण तिथे पोचतो आहे. लोकेशन किती वेळ आहे रे? 5 मिनिटावरती आहे, 3 मिनिटं. तर जस्ट मित्रांनो आत्ताच हा जो ढाबा आहे इथे पोचलेलो आहे. आता फटाफट जेवण करू. चला मामा, जेवायचं आहे ना? जेवायचं आहे ना म्हटलं. जेव ना. चला आता आतमधला वाईब बघा.
त्यांची डायनिंगची व्यवस्था पण सही आहे, म्हणजे एक त्यांची थीम आहे, असं बोटीच्या आकाराचे डायनिंग बनवलेले आहेत आणि असा काहीसा इकडचा हा वाईब आहे. हे हॉटेलचा हा सीन या डाब्यावरचा की इथे तुम्ही हा स्कॅनर आहे त्यांचा, स्कॅन केला की हे बघा डायरेक्ट मेन्यू येतात. सही आहे, ॲडव्हान्स आणि असलाच पाहिजे. नाही तर आपला पहिला काय मामा तुमच्या टायमाला कसं हॉटेलमध्ये जर खायला बसलं की काय असायचं, बुक असायचं ना. इकडे बघा हे डायरेक्ट हा स्कॅनर स्कॅन करायचा आणि इकडे बघा मेन्यू डायरेक्ट प्राईस सहित काय आहे, स्टार्टर मेन कोर्स सगळं आहे ऑल. तर चला आता बघूयात फटाफट जेवूयात मस्तपैकी. मामांच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आपला स्टार्टर थोडा मसाला पापड मागवला आहे. फॅमिली सोबतचा एक प्लॅन कसा वाटतो रे भाई जरा? अरे बापरे भाई, हा एक क्वालिटी टाइम आहे भाई, फॅमिली सोबतचा डिनर प्लॅन जे पण काही आहे. भाई आपली चिकन थाळी, एकदम मटन थाळी इकडे आहे. ए भाई प्रसाद दे. थँक्यू. अरे काय जेवण नाही हे घे. ते आहे ना अंतराला काय केलेलं काकाने माहितीये ना, काय अशी बडीशेप घेतली आणि रुमाला ठेवली आणि तिचा व्हिडिओ काढलेला. मला नको. हे काही जण ना बडीशोप किंवा बडीशोप असते किंवा कुठे कुठे काय ते साखरेचे खडी साखरेसारखे दाणे असतात, डायरेक्ट पोरीना रुमालातच घेतात ना. चला आता निघूया. तर फायनली आत्ता जस्ट जेवण झालं आहे आणि ठीक आहे, छान होता. सगळ्यांनी थाळीच मागवलेला. मामी काय म्हणता, कसं होतं जेवण? चांगलं होतं. हा एकदम छान होतं जेवण. छान होतं. पूर्ण थाळी मागवलेलीत पण पूर्ण खाल्लीच नाही तुम्ही. काय बघूनच माझं पोट अरे अजून एक मला नको, एक नको. आईने तर फक्त ताट बघूनच ती बोलते मला नको. सो नाही होता हो, कारण भरपूर होतं. थाळी पण अगदी क्वांटिटी खूप चांगली होती. तर चला मित्रांनो, आता जरा पुढचा एक मस्त स्पेशल मुमेंट आहे, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला पटापट. जस्ट तिथे केक शॉप आहे पवईला. जाता म्हटलं जरा आपल्याला केक कटिंग करायचं आहे, तर तीच गडबड चालू आहे. चला हे स्मॉल केक्स आहेत यार, तेव्हा तिकडे आहेत, पुढे आहेत. ठीक आहे, चॉकलेटमध्ये कोणत्या आहेत दादा? आपल्याकडे फ्लॅकी सरप्राईज आहे, ट्रफल टॉट आहे, आल्मंड आहे, फेरो रोशर आहे. तुमचा स्पेशल म्हणजे शॉपचा असा माझं रेग्युलर फ्लेवर Even- ट्रफल आहे. जो चॉकलेटमध्ये जाऊया. 25th टाका त्याच्यावरती. सो चला, झाला बाबा केकचा जुगाड. पै लवकर बसा गाडीत. हा ते तिथेच गेल्यावरती. चला बसा. दरवाजा कोणाचा तरी उघडा राहिला. चल भाई जल्दी. तर चला मित्रांनो, आता जरा थोडंसं केक कटिंग करायचं आहे, म्हणून त्यासाठी थोडीशी गडबड चालू आहे. आणि बसलंय का? तर चला आता फटाफट आपण ओपनिंग करूया. नंतर खूप आम्ही लोकांनी लेट झाला आहे. केक इथे आपला असा आहे, 25th ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा काम प्रणय. आणि या तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. आपलं शॉर्टमध्येच केलं आहे, कमी टाईममध्ये. तर हे अशा प्रकारचं काहीतरी आहे. आणि हा केक आपला इथे असा मध्ये राहणार आहे. ठीक आहे. आणि हा आपला केक टॉपर. हॅपी ॲनिव्हर्सरी.
तुमचं रिलेक्शन बघूया आता. सो मी तुम्हाला जवळून दाखवतोय बघा, अशा प्रकारचं काहीतरी छोटेसे मामा मामींच्या आठवणी आहेत. लग्नातला हा फोटो आहे आणि नंतरचा हे फोटोज. सो चला आता जास्त वेळ नको घालूयात, पटापट आपण त्यांना बोलवूयात, बघूयात त्यांचे रिॲक्शन्स काय आहेत. चला तुम्ही या लवकर, चला बाहेर या, मध्ये ठेवू? एक छोटासा सरप्राईज आहे तुमच्यासाठी. चालेल, तुम्ही या. इथेच उभे राहा, थांबा तुम्ही पण इकडे या. आईला बाहेर ठेवू? ना आईला पण येऊ द्या, आई इथूनच ये. तो चला आता तो एक स्पेशल मुमेंट आहे जो खास छोटासा थांबा आई. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आपण केक कटिंगच करणार आहोत पण ते जरा वेगळं आहे, ते तुम्हाला कळेलच. आई या ये बाहेर, या हळूहळू. हे बघा, अरे कसा वाटला, कसा वाटला मामा? छोटासा डेकोरेशन आहे, पटापट केलंय बघा. आम्हाला फक्त एवढंच आहे, हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हवा होता. आई कसा वाटला फोटो बघा. तर हे फोटो मी दाखवलेच आहेत. तर चला आता फटाफट ब्लास्ट करूया मस्तपैकी हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि आपला केक काढ रे भाई प्रणय, हा सावकाश अंतरा, ते जाऊ द्या. कसं वाटलं तुम्हाला? केला हो. चला आता फटाफट केक कटिंग करूयात आणि निघूया. हॅपी ॲनिव्हर्सरी टू मामा मामी. चला बरवा लवकर. मामी बरवा. अरे वा, हॅपी ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. तुम्ही इथे उभे राहा. Yes. अरे वा, फोटो नाही दिसत. तो सेशन थोडासा. आणि मामा मामी कसा वाटला? मजा आली, खूप मजा आली. 25वा वाढदिवस होती. आणि आपण नेहमी घरी करतो, तिथे गेला. पण कसा वाटला जरा वेगळा? अरे नाही अभिनंदन. असं काय नाही मामा, खूप छान वाटलं आम्हाला पण. केला थोडं स्वप्न दाखवा. नाही तेरे सो हॅपी ॲनिव्हर्सरी. खूप मदत केली भावानी भाई. कोई बात नाही, चलता बा. मदत नाही, आपलाच आहे, आपलाच कुटुंब आहे, आपलेच आहेत सगळे. कसे वाटले मामा फोटोज बघा? हे बघ. ते मीच हे केले. हे काय ना असं? कसा वाटला? मस्त. हा प्रशांतच्या लग्नातला आहे, आमच्या लग्नात. अरे वा, मला माझी सासू बोले याच्यात काय टाकलंय का इकडे मुलं टाकतात. सो नाईस यार. हा? लहानपणी. तर जस्ट आत्ताच आपलं जे स्पेशल छोटंसं सेलिब्रेशन होता तर ते पण झालं आहे. तर मित्रांनो चला, जस्ट इथे पवईचा हा एक स्पॉट होता, हा तलावाच्या इथे जागा होती म्हणून म्हटलं इथे सेलिब्रेट करूया. आणि केक पण घ्यायचा होता, सो जवळच बाजूला होता. तर कसा वाटला व्हिडिओ पूर्ण तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मामा मामींना कमेंटमध्ये हॅपी ॲनिव्हर्सरी करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओचा एंड मी इथेच करतो आहे. सो भेटूयात पुढच्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट, लव्ह यू ऑल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, लव्ह यू ऑल.